नमस्कार. टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये. निमगाव येथे आहोत. आताच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांची या ठिकाणी सभा झाली. निमगाव जिल्हा परिषद गटामधील उमेदवार सौ ठवरे काकू तसेच गोरडवाडी पंचायत समितीच्या गणाच्या उमेदवार सौ माने पाटील आणि निमगाव पंचायत समितीच्या गणाचे उमेदवार दत्ताभया मगर या तिघांच्या प्रचारार्थ आता इथं सभा झाली. अतिशय मोठी नागरिकांची संख्या होती, खूप मोठी गर्दी होती. आता आपल्याबरोबर या भागाचे युवक नेते हरिभाऊ मगर आहेत. भाऊ, काय सांगाल? आता इथं सभा झाली, संख्याही भरपूर होती. एकूणच निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये आणि दोन गणामध्ये एकूण वातावरण कसं आहे? निमगाव जिल्हा परिषद गटातून सौभाग्यवती निलावती ठवरे आणि निमगाव पंचायत समिती गणातून दत्ताभया मगर आणि गोरडवाडी पंचायत समिती गणातून रेश्माताई माने या उभा राहिलेले आहेत. खरं तर हे आजचं आमचं सभेचं टायमिंग होतं थोडंसं चुकीचं टायमिंग होतं. 5चं टायमिंग असल्यामुळं आणि शेतकऱ्यांचं गाव असल्यामुळं दुधाच्या त्याच्यामुळं थोडीशी गर्दी कमी राहिली सुरुवातीला. पण अजून थोडंसं उशिराचं टायमिंग असतं तर निश्चितपणे ह्याच्या दुप्पट गर्दी या ठिकाणी झाली असती. पण 7, 7.5, 8 वर्षानंतर मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी शिंदे सेनेचे जे उमेदवार आहेत, दत्ताभया मगर असतील, निलावती ठवरे असतील जिल्हा परिषदेचे आणि रेश्माताई माने असतील, या सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान या ठिकाणी येत्या 7 तारखेला होणार आहे. आणि निश्चितपणानं आम्हाला सगळ्या कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी खात्री आहे की ज्या वेळेला 9 तारखेला या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या दिवशी आमच्या गटातील तिन्ही उमेदवार निश्चितपणाने निवडून येणार आहेत. खरं तर 2017 नंतर निवडणूक होती, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आता तुम्ही बोलला या गटामध्ये खरं तर काय आव्हान वगैरे आहे का? खरं तर इथं पहिले जुने भारतीय जनता पार्टीचे नेते के पाटील इथले भूमिपुत्र आहेत. काही प्रमाणात त्यांची भारतीय जनता पार्टीवर नाराज होती, परंतु आता ते ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत. याचा आपल्या उमेदवारांवर काय फरक पडेल का? त्यांची भूमिका काय, त्या भूमिकेबद्दल मी आता या ठिकाणी मत व्यक्त करणार नाही. पण गेल्या 4-5 दिवसापासून निवडणूक डिक्लेअर झाल्यापासून आणि उमेदवारी जाहीर झाल्यापासून मला तर या निवडणुकीमध्ये कसल्या प्रकारचं आव्हान वाटत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. आताच आमदार साहेबांनी सांगितलं आणि खासदार साहेबांनी पण सांगितलं की माळशिरस तालुका एक वेगळ्या वळणावर आहे. माळशिरस तालुक्यामध्ये एक वेगळी विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न होतोय. खरं तर या माळशिरस तालुक्याचा एक सामाजिक राजकीय विचार केला, एक अभ्यास केला तर माळशिरस तालुका हा नेहमी वेगळ्या वळणावर राहिलेला आहे. या माळशिरस तालुक्यामध्ये अनेक सामाजिक संघटना, राजकीय संघटना कार्य करतात, परंतु या ठिकाणी काही काळामध्ये आताचे जे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राहिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं माळशिरस तालुक्यामध्ये काय फेक नेरेटिव्ह, फेक स्टेटमेंट केली जातात. काय त्यांनी आता परवाही सांगितलं की हा निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजूनच माळशिरसची जनता उभा राहील. काय वाटतं? आता माढा लोकसभा झाली, विधानसभा झाली, कालची अकलूज नगर परिषदेची निवडणूक झाली. हा जिल्हा परिषदेचे 9 गट आणि पंचायत समितीचे 18 गण, याचा निकाल साधारणतः कसा राहील, कसं बघताय तुम्ही याच्याकडे? सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांच्या पासून तर आता धैर्यशील भैया खासदार होईपर्यंत जर आपण सगळा या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सगळा इतिहास जर आपण बघितला तर मी परवाही बाहेर देताना सांगितलं होतं की माणसाने माणसाला जगण्याची रीत द्यावी आणि माणसाने माणसाला जगण्याची प्रीत द्यावी. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका जी मोहिते पाटलांनी या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये राबवलेली आहे त्याला कुठंतरी समोरचा माणूस छेद देताना दिसतोय. सगळ्या जाती धर्मातील माणसं एकत्र राहून या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा कसा विकास राहील ही विचारसरणी घेऊन या ठिकाणी हा तालुका आणि जिल्हा जात होता आणि त्याला कुठेतरी या ठिकाणी तडा जातो की काय असं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे मुस्लिम धर्मियांच्या बाबतीत दोषानं बोललं, जातीमध्ये भांडणं लावलं, अशा पद्धतीची भूमिका समोरच्या व्यक्तीकडून, माझ्या आमदाराकडून या ठिकाणी घेतली जात आहे. मला असं वाटतं की आपण जर सगळा राजकीय आलेख या तालुक्याचा बघितला तर मोहिते पाटलांनी सगळ्या जाती धर्मातील लोकांना स्थान देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आवर्जून सांगतो की कोण होते नामदेवराव गायकवाड,
तर स्टँडवरती हमाली करणारे नामदेवराव गायकवाड अकलूजच्या जिल्हा परिषद गटातून निवडून आणला आणि त्यांना समाज कल्याण समितीचं सभापती केलं. मुमताज पठाण कोण होत्या? मुस्लिम समाजाच्या होत्या, अल्पसंख्याक होत्या, पण त्यांना सुद्धा जिल्हा परिषदेला अकलूजमधून निवडून आणला आणि महिला बाल कल्याण समितीचं सभापती केलं. शिवाजी साठे, स्वर्गीय शिवाजी साठे मातंग समाजाचे बारदाने विकत होते, त्यांना माळशिरस तालुक्याचे सभापती केलं. बाळासाहेब होले सर्वसामान्य माळी समाजाचे, पण त्यांना माळशिरस तालुक्याचे सभापती केलं. अशी असंख्य उदाहरणं या ठिकाणी आपल्याला देता येतील. मोहिते पाटलांनी सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जायचं काम केलेलं आहे. हा माजी आमदार या ठिकाणी या सगळ्यांना चेत देण्याचे काम करतोय आणि धर्मांधता जातीयता पसरवण्याचं काम या ठिकाणी याच्या माध्यमातून होते. पण मला निश्चितपणाने या ठिकाणी सांगायचं आहे की लोकसभेला आपण त्यांना दाखवलं, नंतर झालेल्या विधानसभेला आपण दाखवलं आणि नंतर झालेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आपण त्यांना दाखवलेला आहे. आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता भैयांनी भाषण करताना समोरचा एक मतदारच म्हणला की सुपडा साप, त्या पद्धतीनं 9च्या 9 जिल्हा परिषदेच्या आणि 18 पंचायत समितीचे ह्या सदस्य हे आपले निवडून येणार आहेत, याच्याबद्दल तीळ मात्र शंका नाही. नक्कीच भाऊ, आता मला या 9 जिल्हा परिषदेचे गट आणि 18 मध्ये वरती दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये माझे आमदार रामभाऊ सातपुतेंच्या सौभाग्यवती संस्कृताई सातपुते निवडणुकीस उभे आहेत. खरं तर त्यांच्याबद्दल आपल्याला जर खरं तर त्यांना प्रश्न करता येईल की भारतीय जनता पार्टीमध्ये आता तुमच्या बरोबर जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनाही उमेदवारी देऊ शकले असते. इतरही दलित संघटनेचे मागासवर्गीय पक्षामध्ये सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते ते त्यांना न्याय देऊ शकले असते, परंतु जनरलचे तिथं हे असताना ताईंनाच तिथं उमेदवारी देणं म्हणजे काय नक्की याच्याकडे कसं बघायचं? खरं तर घराणेशाहीचा आरोप मोहिते पाटलांचे करायचा, जानकर साहेबांच्या वरती करायचा. तुम्ही काय करताय? तुम्ही त्या मतदारसंघामध्ये दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये असे अनेक असंख्य कार्यकर्ते होते ना, त्या तोलामोलाचे. संस्कृताई सातपुतेंच्या पेक्षा इतर सगळे कार्यकर्ते होते. त्यांनी आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावरती घेतलेला होता. दहेगावमध्ये झाला अशा म्हणजे खुडूस गावात तसंच झालेलं आहे. म्हणजे निष्ठावान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संधी न देता स्वतःच्या घरामध्ये संधी द्यायची, किंवा मोहिते पाटलांना सोडून किंवा जानकर साहेबांना सोडून जी माणसं गेलीत त्यांना संधी द्यायचं काम या ठिकाणी झालेलं आहे. याच्यापेक्षा वेगळं काय नाही. भूमिपुत्रांना या ठिकाणी संधी देणं गरजेचं होतं. ही खरं तर ती लादलेली उमेदवारी असं माझं स्पष्टपणे मत आहे. नक्कीच भाऊ, एक शेवटचा प्रश्न. निमगाव पंचायत समिती गण आणि इथलं राजकारण, खरं तर निमगाव म्हटलं का शेती आणि कुस्ती हे समीकरण आहे. या ठिकाणी खरं तर अनेक उमेदवार इच्छुक होते, पण ही उमेदवारीची माळ नौका चेहरा एक तडफदार जे जे असं नेतृत्व आहे की तुमच्या निमगाव मधलं नेतृत्व उद्यास येत आहे की सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून आज दत्ताभाईची माळशिरस तालुक्यामध्ये ओळख होते. कसं दत्ताभाईला तुम्ही या गणामध्ये कशा पद्धतीचं लीड देणार आहे? माळशिरस तालुक्यामधून एक निमगाव गणाचा इतिहास रचला जाईल का? मला अभिमान आहे या ठिकाणी की काही गावांची ओळख त्या गावातल्या माणसांच्या नावावरून होते आणि काही माणसांची ओळख त्या गावावरून होते. आमच्या गावाची ओळख निमगाव म्हटल्या स्वर्गीय नानासाहेब दादांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. अकलूज म्हटल्या मोहिते पाटील उभा राहतात. अशी असंख्य उदाहरणं आहेत. आमच्या गावाची ओळख खऱ्या अर्थानं नानासाहेब दादा आणि दत्ताभाईचे वडील रावसाहेब मगर मल्लसम्राट रावापांच्यामुळे या ठिकाणी झाली. अगदी पहिल्यापासून नानासाहेब दादांनी शंकरराव मोहिते पाटलांच्या बरोबर काम केलं, आदरणीय विजयदादांच्या बरोबर काम केलं आणि ज्या ज्या काही योजना आणता येतील त्या सगळ्या योजना या ठिकाणी निमगावमध्ये आणायचं काम या ठिकाणी केलेलं आहे. दादांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये इरिगेशन टँक झाला, मला वाटतं 8 पाझर टँक झाले, कॅनॉल झाली. निमगाव एकमेव गाव आहे की मोहिते पाटलांच्या माध्यमातून गावाच्या चारही बाजूला पाणी उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आदरणीय दादा असतील, स्वर्गीय कृष्णतात्या असतील, आपातात्या असतील, आगतराव पाटील असतील, ह्या जाणत्या मंडळीचं निश्चितपणाने या ठिकाणी योगदान आहे. रावापांच्या माध्यमातून कुस्तीच्या क्षेत्रामध्ये आमचं गाव अग्रेसर आहे. आम्ही बाहेर कुठे जरी गेलो तरी सुद्धा निमगाव म्हटल्या रावापाच्या गावचं तुम्ही का असं आम्हाला विचारलं, आम्ही सुद्धा अभिमानाने सांगतो ते आमचे चुलते आहेत म्हणून. एवढं सगळं गावाचा नावलौकिक रावापांच्या माध्यमातून झालेला आणि त्यांचेच चिरंजीव या ठिकाणी दत्ताभाया या ठिकाणी निमगाव पंचायत समिती गणातून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातात. दत्ताभाया सुद्धा या ठिकाणी आता तयार झालेले आहेत. अनेक सामाजिक उपक्रम भयांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरं असतील, वह्या वाटप असेल,
हे असे अनेक सामाजिक उपक्रम दत्ताभाईच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. लहान लहान पोरांना कुस्तीचे धडे देणं असेल, आता तालीम या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मल्ल कसे तयार होतील या दृष्टिकोनातून या तालमीची रचना झालेली आहे. आणि म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये दत्ताभाई आणि त्यांच्या घराण्याने योगदान दिलेलं आहे आणि याचा फायदा निश्चितच या ठिकाणी येणाऱ्या 7 तारखेला आम्हाला निश्चितपणाने होणार आहे. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की आम्ही प्रचाराचा शुभारंभ करताना सांगितलं होतं की 1000 मताचं लीड आम्ही निमगावमध्ये देणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. निश्चितपणानं आम्ही 1000 मताचं लीड निमगाव गावातून आम्ही निश्चितपणानं देऊ. धैर्यशील भैयांना लोकसभेला आम्ही 1000 मताचं लीड गावातून दिलेलं आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती निश्चितपणाने येत्या 7 तारखेला होणार आहे. धन्यवाद. तर हे होते हरिभाऊ मगर. अतिशय चांगल्या शब्दामध्ये आता झालेली सभा आणि निमगाव जिल्हा परिषद गटाची राजकीय परिस्थिती, राजकीय समीकरणं आणि निमगाव पंचायत समिती गणामध्ये मल्लसम्राट राव मगर यांच्या माध्यमातून झालेली कामं आणि आता जे उमेदवार जे आहेत पैलवान दत्ताभाई मगर यांच्या माध्यमातून सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका बघू. येणाऱ्या 9 फेब्रुवारीला निमगाव पंचायत समितीचा निमगाव जिल्हा परिषद गटाचा निकाल कसा आहे ते आपण टॉक 18 मराठीच्या माध्यमातून बघू. धन्यवाद.